ही आळी जी ना ही वरती मुडकं करते, ती आळी जी ना ती वरती मुडकं करते. आता हिचं जर सॅम्पल तुम्हाला दाखवायचं म्हटलं, आता हे जो धागा आहे ना, हा धागा आळीनं बनवलेला आहे बरं. जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळं चांगलं असेल. मी आपला स्टोरीवर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. जो की तुम्ही मागचा व्हिडिओ जो बघितला असेल त्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलं होतं की आपण आळ्याचं सॅम्पल कसं चेक करतो आणि आळ्या कोणत्या सिच्युएशनला किती मोड झाले, कसं त्यांनी पाला खाल्लेला आहे. व्हिडिओला जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर तेच सांगायचं की तुमच्या एका नवीन व्हिडिओनं आणि तुमच्या एका नवीन सबस्क्रायबरनं मला एक एनर्जी भेटते की तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ जे की मी रेशीम उद्योगबद्दल घेऊन येऊ म्हणून. आता ह्या ज्या आळ्या बघता तुम्ही, यांनी जवळपास आपल्या 16 फीडिंग टोटल खाल्लेले आहे. 17वी फीडिंग जी की आपण याच्यावरती टाकतो आहे. सॅम्पल आळ्यांचं आलेलं आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, नितळ आळी झाल्यानंतर आपण ॲक्च्युअल सॅम्पल कसं ओळखलं जातं ते ओळखल्यानंतर आपण त्यामध्ये केव्हा चंद्रिका टाकतो, चंद्रिका काऊन टाकतो, हे पूर्णपणे मी ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर एक 8-10 मिनटं तुम्ही जाऊ द्या, पण तुम्हाला पूर्णपणे नॉलेज येईल की चंद्रिका आपण सॅम्पल कसं चेक करून चंद्रिका टाकतो त्याचा फायदा काय होतो नेमका. आता सगळ्यात आधी जर म्हटलं तर 16 फीडिंग झालेल्या 17वी फीडिंग टाकून आपण चंद्रिका टाकतो आहे. म्हणजे एकदम नॉर्मल पाला त्याच्यावरती टाकतो आहे आणि मग चंद्रिका टाकणार आहे. आता पाला पण आपण कशा प्रकारे टाकतो हे तुम्हाला सांगतो आधी. आता सगळ्यात आधी जर हे बघा, सगळ्यात आधी आपण प्रत्येक वेळेस जो पाला आहे हे पूर्णपणे असं घेत होतो आणि पूर्णपणे असं शेडमध्ये ठेवून देतो. पण ह्यावेळेस आपण तसं नाही करत आहे. ह्यावेळेस आपण काय करतो माहिती आहे का, तुम्ही माझ्याकडे नीट लक्ष द्या. आपण प्रत्येक बेडमध्ये पाला कसा ठेवतो हे बघा. 2 फांद्या पूर्णपणे आपण अशा ठेवल्या. आता 2 फांद्या ठेवल्यानंतर त्याला आपण त्यानंतर आपण त्याला काय करतो आहे, आता ह्या ज्या फांद्या ना ह्या अशा नाही ठेवत्या, आपण अशा सरळ टाकतो आहे बरं. अशा सरळ टाकतो आहे बरोबर. म्हणजे आधी इथं सगळ्यात आधी जरी म्हटलं तर इथं फक्त आपण ह्या अँगलमध्ये आपण 2-3 काड्या टाकणार, मग पूर्णपणे आपण असा पाला टाकणार आहे. याचा फायदा जो की आपल्याला होणार आहे, आता हे पाला टाकून आपण चंद्रिका काऊन टाकणार आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो. ज्या आळ्यांचं सॅम्पल आलेलं आहे त्या पूर्णपणे डायरेक्ट चंद्रिकावरती चढतील. ज्या आळ्यांचं सॅम्पल नाही आलेलं त्या पूर्णपणे हा पाला खाऊन मग चंद्रिकावरती चढतील. आता याचा फायदा असा होणार आहे की तुम्हाला जवळ घेऊन सांगतो मी. आता ह्याच्या टोटल आळ्या बघताय ना तुम्ही, ह्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस असं सरळ पाला टाकत होतो ना, तर ह्यावेळेस आपण आडवा याच्यामुळे टाकतो आहे की जर आडवा टाकला ना तर जर समजा कदाचित त्यांनी कोस तयार केला, काहींनी खाली कोस तयार केला, तर तो कचरं हे पाला काही सगळा प्रॉपर पूर्णपणे संपणार नाही आहे. म्हणजे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. पाला उरल्यानंतर चंद्रिकावरती जरी सगळ्या आळ्या चढल्या तर तो पाला आज उद्या पूर्णपणे 48 घंट्यात वाळून जाणार आहे. आणि वाळून गेल्यानंतर मग ते जो कचरं आहे पाल्याचं, हे कचरं आळ्यांना लागतं आणि कोसला लागतं आणि कोस खराब होऊ शकतो. त्यामुळे आपण पूर्णपणे अशा टाईपमध्ये पाला टाकतो आहे आणि मग त्यावरती चंद्रिका टाकणार आहे. म्हणजे खालून त्याला घाण नाही लागणार. म्हणजे तुम्ही एक जस्ट विचार करा. आता हे बघा, इथं सांगतो तुम्हाला. हे बघा, प्रत्येक वेळेस आपण असं पाला टाकत होतो बरोबर. आता असा टाकला म्हणजे याच्यावरती जरी चंद्रिका टाकला तर तुम्ही खाली बघू शकता याच्यामध्ये स्पेस आहे. आळ्या पूर्णपणे पाला खाऊन वरती चढणार. म्हणजे त्यांना कोसला जे हे पूर्णपणे घाण लागणार नाही. कोसला घाण लागणार नाही. खालच्या वाळल्याला जो पाला राहणार त्याची खालचा पाला वाळला किंवा संपू याचा आपल्याला काही अर्थ नाही. फक्त आळ्या सगळ्या प्रॉपर चंद्रिकावरती चढू मग त्या कोस तयार करतील. आळ्याची पूर्णपणे साईज तुम्ही बघू शकता किती ठब्बुली आणि किती मोठी जाड झाली. म्हणजे तुम्ही बघू शकता बोटाची एवढी तरी झाली. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपण आळ्याचं सॅम्पल वगैरे कसं नितळ पूर्णपणे ते की आपण बघतोय ते नितळ कशा प्रकारे बघतो हे तुम्हाला सांगतो. आता हे बघा, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं आपण टॉर्च जे की मोबाईलचं ठेवतो. आता ह्यावरती रँडम तुम्हाला आळी ठेवून दाखवतो आणि त्याचं बघू शकता तुम्ही. आता हे बघा, अशा प्रकारे जी आळी ना ही पूर्णपणे नितळ होते बरं. नितळ झाली म्हणजे त्याचं सॅम्पल आलेलं आहे आणि ती कोस तयार करणार आहे. आता ही जी हिरवी ना, ही हिरवी जी आहे ना ती आणखी पाला खाणार आहे. म्हणजे तुम्हाला समजतं की आपण पाला टाकून मग चंद्रिका टाकतो आहे. म्हणजे याचा फायदा असा होणार, जेवढी हिरवी ना तेवढी पूर्णपणे पाला खाणार आणि मग ती पूर्णपणे चंद्रिकावरती चढणार, मग तो कोस तयार करणार. आता जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर हे बघा, ही आळी जी ना ही वरती मुडकं करते, ती आळी जी ना ती वरती मुडकं करते. आता हिचं जर सॅम्पल तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर हे बघा, टॉर्चवर आपण ती आळी पकडली. हे बघा, आता ही नितळ आहे. मी थोडं ब्राईटनेस जो की आपला कमी करतो. हां, आता बघा, जी आळी ना ही पूर्णपणे नितळ आहे बरोबर आहे की नाही. ह्या अशा प्रकारे आळीचं सॅम्पल येत असतं. आता ही पूर्णपणे नितळ आहे ना, ही लगेच कोस तयार करायला सुरुवात करणार आहे. कदाचित उद्या सकाळी किंवा उद्या दुपारून पण ती कोस तयार करायला सुरुवात करू शकते. अशी पूर्णपणे नितळ आहे. सॅम्पल आलेलं आहे, हिचं 100% सॅम्पल आलेलं आहे. आता ही पाला खाणार नाही, ही डायरेक्ट चंद्रिकावरती चढणार आहे. म्हणजे ह्यामुळे आपण बॅकअपला पाला टाकून पण चंद्रिका टाकत असतो. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दाखवतो मी. आता बघा, ही जी आळी ना हिच्या कम्पेअर जरी म्हटलं तर हे बघा, ह्या 2 आळीमध्ये फरक आहे. ही जी छोटी आणि ही मोठी आहे. हिचं 100% सॅम्पल आलं आहे आणि हिचं सॅम्पल थोडं बाकी आहे. तर हे पण दाखवतो मला. बघा मानेत आता टॉर्च
हे सॅम्पल थोडं बाकी आहे ना. म्हणजे काय होतं माहिती आहे का, आळीची साईज जर मोठी असली ना तर तिचं सॅम्पल आल्यानंतर ती थोडी बारीक होत असते, म्हणजे तिची जी साईज आहे ना ही बारीक सोडते. आता हिच्या कम्पेअरमध्ये तुम्ही ही पण बघू शकता किती मोठी, तर म्हणजे मधातलीचं सॅम्पल आहे, बाकी ह्या दोनचं सॅम्पल नाही आहे. तर मग हे असा त्याचा म्हणजे फरक असतो की सॅम्पल आल्यानंतर पूर्णपणे जी आळी आहे तिची साईज बारीक होत असते आणि ती पूर्णपणे कोस तयार करते. आता हे तुम्हाला पूर्णपणे सॅम्पल समजलं. आता ह्यामधला पण फरक मी तुम्हाला सांगून दिला की समजा प्रत्येक टायमाला ज्या आळ्यांचं सॅम्पल आलेलं आहे किंवा ज्या आळ्यांचं सॅम्पल नाही आलेलं आहे त्यामध्ये फरक कसा होतो आणि काय होतं याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पाला ज्यांचं सॅम्पल नाही आलेलं तर पूर्णपणे पाला खाणार आणि मग चंद्रिकावरती चढणार. आता तुम्ही जर इथं नीट बघितलं ना, हे बघा इथं तुम्हाला धागा दिसतोय का, नॉर्मल धागा दिसतोय का, एक मिनटं आता दिसेल. आता हे जो धागा आहे ना, हे धागा आळीनं बनवलेला आहे बरं. हे बघा धागा दिसतोय ना, हां अशा प्रकारे धागा, म्हणजे काही आळ्यांना चंद्रिकाची पण गरज नसते. अशा प्रकारे ती धागा सोडत असते आणि मग पूर्णपणे ते कोस तयार करत असते. आता ह्या जवळपास आपल्या 55 ते 60,000 आळे आहे. याच्यावरती आपण पूर्णपणे प्रॉपर पाला टाकणार आहे. प्रॉपर पाला टाकल्यानंतर मग आपण त्यावरती चंद्रिका टाकणार आहे. चंद्रिका पण मी तुम्हाला सांगतो आपण थोडक्यात चंद्रिका वगैरे कशा टाकतो. तर काय विषय माहिती आहे का, सध्या गरमी वगैरे पण भरपूर होती आहे, तर ते आपण साईडला ठेवून आपण पूर्णपणे कामावर लक्ष देऊ. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मी एकदा पूर्णपणे जसं तुम्हाला सांगितलं तसं पूर्णपणे आपल्या 6 रॅकमध्ये पूर्णपणे प्रॉपर पाला टाकून घेतो आणि मग तुम्हाला सांगतो आपण चंद्रिका कशा टाईपमध्ये आणि कशा टाकतो म्हणून. चंद्रिकामध्ये पण आपण वेगळ्या टाईपमध्ये टाकणार आहे, म्हणजे ज्यांचे मी तुम्हाला सांगतो हळूहळू, तुम्ही फक्त व्हिडिओला लावून बसा. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना आपण आड्या आणि उभ्या काड्या टाकतो म्हणून, तसा प्रॉपर सगळीकडे आपण पाला टाकून घेतलेला बरं 6 रॅकमध्ये. आता ज्यांचं आळ्यांचं सॅम्पल आलेलं आहे ना त्या डायरेक्ट आळ्या हे पाला न खाता डायरेक्ट वरती चढते बरं. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता ह्या ज्या आळ्या आहे ना या वरती मुंडकं करताय, म्हणजे त्या लगेच कोस तयार करणार आहे. मग त्या वाट वगैरे बघत नाही, पाला टाकलेला आहे का आपल्या वरती किती पाला आहे. ज्या आळ्यांचं सॅम्पल नाही ना मग त्यांच्यासाठी आपण ह्यो पाला टाकलेला आहे. पण ज्या आळ्यांचं सॅम्पल आलं नाही तर डायरेक्ट वरती टाकणार आहे. आता चंद्रिका कसं टाकतो ते सांगतो तुम्हाला. आता आणखी एक जर मेन गोष्ट तुम्हाला सांगायची जर सांगितलं म्हणजे सांगतो बरं, ऐका नीट लक्ष द्या माझ्याकडं. मी काय म्हणतो तर चंद्रिका आपण याच्यासाठी टाकतो का त्या चंद्रिकामध्ये ना नाल्या टाईप असतं बरं, म्हणजे व्हर्टिकल असतं, उभं खाली उभं खाली उभं खाली. त्यामुळं ती जी आळी आहे ना ती आळी त्या लाईनमध्ये जर बसली, लाईनमध्ये बसल्यानंतर मग तिला एक शेप भेटतो आणि कोस तयार करताना तिला जे साईडनं असतं म्हणजे लेफ्ट साईडनं किंवा राईट साईडनं तिला आधार भेटतो आणि तो कोस जो आहे ना परफेक्ट बनतो. जर तिला चंद्रिका टाकल्याच नाही आणि जर तिला लेफ्ट साईडनं किंवा उजव्या साईडनं किंवा वरतून खालून जर त्या कोसला सपोर्ट भेटलाच नाही तर तो धागा कंटिन्यू तुटत राहील. त्यामुळे आपण ह्या ज्या चंद्रिका आहे ना ह्या पूर्णपणे अशा प्रकारे टाकत असतो. आता चंद्रिका पण आपण 2 टाईपमध्ये टाकतो आहे. आता जी मी टाकतो आहे ना त्याच्याकडे लक्ष द्या. आपण ही अशी आडवी टाकतो आहे आणि जी समोरची जी बघताय ना तुम्ही आता समोरची जी भगव्या कलरची तर ती भगव्या कलरची जी आपण पूर्णपणे उभी टाकतो आहे, म्हणजे याच्यामुळं पण लय मोठा फरक पडतो. आता इकडनं पण उभी आणि तिकडनं पण जर उभी टाकली ना तर त्या आळ्यांना थोडंसं कन्फ्यूज झाल्यासारखं होतं. पण हरकत नाही, पण यांना पण चांगला प्रकारे असा रिझल्ट भेटतो. आता हे माझं पर्सनल अनुभव सांगतो तुम्हाला. आता हळूहळू मी पण हे पण अपडेट देईल की कोर्स कशा प्रकारे करताय काय करताय पूर्णपणे. त्यामुळे आपण हे चंद्रिका टाकत असतो. म्हणजे चंद्रिका टाकायचं ॲक्च्युअल कारण समजलं आणि ह्या ज्या चंद्रिका आहे ना हे आपण बार युटिलाइज करू शकतो, म्हणजे बार त्याला यूज करू शकतो. आता ह्या बॅचला केल्या असं नाही की याला फेकून द्यायचं कारण आहे. याला परत आपण ब्लिचिंग पावडरमध्ये धुणार, ब्लिचिंग पावडरमध्ये धुतल्यानंतर आपण परत त्याला रियूज करणार. म्हणजे समजतं आहे तुम्हाला. आपण ह्या चंद्रिका बार यूज करू शकतो जोपर्यंत त्या फाटत तुटत नाही आणि त्या फाटतच नाही सहसा. या चंद्रिकामुळं त्या आळ्यांना भरपूर आधार भेटतो की त्या कोस तयार करतील म्हणून. आणि प्रॉपर आपण सगळीकडे जरी म्हटलं तर चंद्रिका इकडनं 3 आणि इकडनं 3 रॅकमध्ये सगळीकडे प्रॉपर सगळीकडे टाकून दिलेलं आहे. हात तुम्ही बघू शकता किती खराब झालेला आहे, कारण की ते ब्लिचिंग पावडरमधून काढलेलं आहे ना. तर ते थोड्याफार गोष्टी आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतं, ज्या काही समोर काही गोष्टी भेटणार आहे म्हणून. साहजिक गोष्ट आहे, तुम्ही समजून घेऊ शकता. बाकी सगळीकडं आपण ना चंद्रिका प्रॉपर टाकून दिलेला आहे. आता हे जो टाईम झालेला आहे 6 झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता चंद्रिका टाकताच ना काही आळ्या जे आहे ना या चंद्रिकावरती चढलेल्या आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण पाला टाकून चंद्रिका टाकलेला आहे. जाळ्यांचं सॅम्पल आलेलं आहे ना त्या डायरेक्ट अशा पाल्याच्या वरती येत आहे.
पाल्याच्या वरती आल्यानंतर त्या डायरेक्ट चंद्रिकावर चढत आहे. चंद्रिकावर चढल्यानंतर त्या तुम्हाला सांगतो एक 12 किंवा 24 घंट्यामध्ये एक चांगली जागा बघणार आणि जागा बघितल्यानंतर त्या कोस तयार करणार. म्हणजे तुम्ही बघू शकता किती क्वांटिटीमध्ये लगेच आळ्या चंद्रिकावरती चढलेल्या आहे. आता काही काही आळ्यांना ना 24 किंवा 48 घंटे पण लागत असते बरं, असं नाही की ते लगेच चढते म्हणून. काही काही थोड्या मंद असत्या, काही काही पाला खाल्लेल्या असत्या. आता ह्या ज्या खालच्या ह्या तुम्हाला सांगतो उद्या रात्री किंवा परवा सकाळी चढू शकतात. म्हणजे तुम्ही विचार करा एवढा त्यांना टाईम लागत असतो. जवळपास आपण 6 ते 7 दिवस त्यांना देणार आहेत कोस तयार करण्यासाठी. आता ह्यासमोरचं पण मी अपडेट तुम्हाला दररोज देत जाईन, काही विषय नाही. फक्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय.